तयार झाली आपली चविष्ट आणि रक्त वाढवणारी लाल माठाची भाजी। चवीला खूप छान लागते, नक्की बनवा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी रात्रीसाठी बनवणार आहे लाल माठाची भाजी। लाल माठाची भाजी म्हणजे माठाचे दोन प्रकार असतात, एक हिरवा माठ असतो आणि एक लाल माठ असतो। तर मला लाल माठ आवडतो, मी लाल माठ आणते। आणि लाल माठ इकडे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी गरम करून घेतलंय। आता 1 मिनिटासाठी ही भाजी मी वाफवून घेणार आहे। न वाफवता केलात ना, म्हणजे न शिजवता केलात तरी पण छान लागते, पण मी थोडीशी या पद्धतीनं बनवते। तर आता आपण 1 मिनिटासाठी वाफवून घेऊया। इकडे भाजी 1 मिनिटासाठी मी शिजवून घेतलेली आहे आणि आता बघा, हे बघा या पद्धतीने तयार झाली। आता आपण ही थंड करून घेऊया। आता भाजी मी इकडे पिळून घेतलेली आहे या पद्धतीने, बघा पाण्यातून काढून घेतली आणि पिळून घेतले। तर आता आपण भाजीला फोडणी मारण्यासाठी लागणारं साहित्य 7-8 पाकळ्या लसूण आहे, चमचाभर मिरचीचा ठेचा आहे, खोबऱ्याचे थोडे तुकडे आहेत, एक मोठा कांदा मी कट करून घेतलाय। आणखीन आपल्याला हळद, हिंग आणि तेल, मीठ लागणार आहे। आणि फ्रेंड्स, हे भाजीचं पाणी मी काढलेलं आहे, तर हे पाणी आपण फेकून द्यायचं नाही। हे पाणी चांगलं असतं, तर या पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि लहान मुलांना 1 कप प्यायला द्या, आवडीने पिणार, छान लागतं। आणि नसेल तुम्हाला जर हे पाणी फेकून द्यायचं किंवा हे करायचं नसेल, तर आपण त्याच्यामध्ये चपातीचं पीठ मळू शकतो। इकडे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। आपण आता 2 चमचे तेल घालूया। तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण कांदा आणि लसूण तळून घेऊया। हिंग घालूया, हळद, आता घालूया मिरचीचा ठेचा। कांदा छान तळून झालाय, मिरचीचा ठेचा घालूया। ओल्या नारळाचा खोबऱ्याचा चव आहे, तो पण आपण तळून घेणार आहोत। कांदा आणि नारळाचा चव परतून झालेला आहे। आपण 1 चमचा, 1-1.5 चमचा आपण शेंगदाण्याचा कूट घालूया। शेंगदाण्याच्या कुटामुळे ना ही भाजीला खूप छान चव येते। आता घालूया मी बारीक केलेली भाजी, पिळून घेतली आणि थोडीशी सुरीने कट करून घेतलेली आहे। शिजल्या अगोदर थोडीशी केली होती आणि आता पण थोडीशी केली, म्हणजे आपण मेथीची भाजी बनवतो ना त्या टाईपची भाजी तयार होते। चवीपुरतं मीठ घालूया, गरम मसाला घालूया। भाजी आणि सगळे मसाले आपण एकजीव करूया, म्हणजे भाजीला ते मिक्स होणार आणि भाजी चवीला छान लागेल। तर आपण आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। कांदा, खोबरं, शेंगदाण्याचा कूट भाजीला कोट झाला पाहिजे। ही भाजी खूप छान लागते, चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। लहान मुलांसाठी आवडीने बनवा ही भाजी, रक्तवाढीसाठी चांगली असते। आता आपली भाजी तयार झालेली आहे, चवीला तर अप्रतिम लागते, रक्तवाढीसाठी चांगली आहे, तब्येतीला चांगली आहे, नक्की बनवा। आता बाजारात भाज्या भरपूर येतात, त्यापैकी लाल माठाची भाजी मी बनवलेली आहे, तुम्हीही बनवा।